बोल एकदा. तुम्ही हॅपी आहे का नाही? विक्ट्री करो, विक्ट्री विक्ट्री करो. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभे राहा. मी फक्त आणि फक्त पक्षाच्या बांधणीसाठी काम करणार आहे. पक्ष कसा वाढावा पूर्ण 7 जिल्ह्यामध्ये, त्या धोरणासाठी मी पक्ष वाढीसाठी काम करणार. म्हणून मी अध्यक्ष आणि संयोजक या पदावरती मी काम करणार. बाकी इतर जे चांगले आपल्याला उमेदवार भेटणार आहेत त्यांचा इंटरव्ह्यू, आपले जे पक्षाचे धोरण आहेत, सुशिक्षित वर्ग यांनाच पुढे आणायचं, युवा पिढींना यांनाच पुढे आणायचं, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मी आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये उभे राहणार नाही, क्लिअरच आहे. पक्षप्रमुख हा आपल्या पक्षामध्ये हा नावच नाही आहे, संयोजक आहे. संयोजक म्हणून लोकांना एकत्र आणायचा व्यक्ती हा व्यक्ती असतो. मी स्वतःला एक कोणताही असा राजा किंवा प्रमुख असा व्यक्ती नाही. मी आपल्यातलाच व्यक्ती आहे, आपला नेतृत्व करणार, आपल्या लोकांचा विषय रिप्रेझेंटेटिव्ह करणार. त्याच पक्षाची घटना करताना, पक्षाची घटना तयार करताना भविष्यात पक्ष कोण हायजॅक करणार नाही याची काळजी घेतली जाते. हे आता 100% जेवढे पण आपल्या समोर जे झालेला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जो इम्बॅलन्स आहे, इन पर्टिक्युलरली जो राजकीय इम्बॅलन्स आहे, कोणी एकच पक्ष आपल्या कोकणावरती सत्ता आणू शकत नाही. त्याच्या उद्देशानं आपल्या शेड्यूल 10 संविधानामध्ये जे म्हटलेलं आणि जे सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नर, जो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो वाचून प्रॉपरली मी आपली घटना बनवलेली आहे. त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की पक्ष, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन जे ठरवेल ते प्रिव्हेल करेल, आणि जे तिकडे असणारे आमदारांचा जर गट असेल ते प्रिव्हेल करणार नाही. तो पक्ष फक्त आणि फक्त कोकणी जनतेचा असेल. जरी आज मी चेहरा असेल, पण मला खात्री आहे की जर उद्या माझ्यापेक्षा चांगला व्यक्ती जर पक्षाचं नेतृत्व करायला तयार असेल, तो कोकणी जनतेतला असेल, तर मी त्याला माझी सीट द्यायला सुद्धा तयार आहे. मेडिकल स्टाफ से आयसीयूच्या 3 रुग्णवाहिका आम्ही 19 दिवस गणेश भक्तांच्या सेवेसाठी चालू ठेवल्या आणि आम्ही दाखवलं की कोकण बांधवांसाठी आमचं हृदय किती धडधडतंय. आणि आम्ही त्या रुग्णवाहिका सुरू केल्या, दाखवून दिलं की कोकणाला किती गरज आहे. आणि अशा प्रकारची एक पावलं टाकत असताना सुशिक्षित कोकणकर आजही नोकरीला वंचित आहेत. किंबहुना या 2 खासदारकीमध्ये एवढ्या एमआयडीसी असताना नोकरीच्या संधी मग कोणाला मिळतात हा मोठा प्रश्न आहे. कोकणच्या छोट्या व्यावसायिकांवरती जी कायदेशीर बंदी घातली होती, त्या कायदेशीर बंदी विरोधात आमचे ओवेस पेसकर साहेब उतरले, बंदी हटवली आणि व्यावसायिकांना जिवंत ठेवलं. ही महत्वाची जडणघडणीची पावलं आम्ही यापूर्वी उचलली. आणि मग त्याच्यातून आमच्या मनात संकल्पना आली की ही कामं करण्यासाठी जर आम्हाला दुसऱ्याच्या दारात जावं लागते, तर आम्ही जर स्वतः काहीतरी अस्तित्व निर्माण केलं तर आजपर्यंत सत्तेच्या खुर्ची उभवणाऱ्याला आपल्या दारात यावं लागेल. आणि म्हणून ही संकल्पना जन्माला आली आणि म्हणून आमचा कोकण प्रादेशिक पक्ष जन्माला आला. हे आमचं प्रास्ताविक आहे. पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी पंचगाव उपस्थित असलेले आमचे ऍडव्होकेट ओवेस पेसकर साहेब याला मी आता आपल्या सगळ्यांच्या इतर काही महत्वाच्या गोष्टी ज्या त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात त्या ते आपल्या समोर व्यक्त करतील आणि त्यानंतर रिवाजाप्रमाणे आपली पत्रकार परिषद संपन्न होईल. धन्यवाद.
सुरुवात करूया. नबी करीम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्वात आपले महान व्यक्तिमत्व यांना अभिवादन करून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण प्रादेशिक पक्षाचा आपला पहिला अधिकृत प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करूया. आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आपल्याला माहितीच असेल तर कोकणाचा आपण अर्थ काढलं तर कोकण म्हणून एक कॉर्नर पीस, कोण्याचा तुकडा असं काय अर्थ आपल्या कोकणाचा आहे. आणि गेल्या अनेक वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापासून मी जी कोकणची परिस्थिती बघितलेली आहे त्याच्यानं असं समजत येत आहे की सरकारनं, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, आपल्या कोकणाला काही कॉर्नर करायचंच काम सरकारच्या वतीनं झालेलं आहे. आपल्या समोर तर सर्व विषय तर माहिती आहेत आपल्याला सर्वांना. रत्नागिरी शहरात आपण सर्व जणांना माहितीच आहे, मुंबई गोवा महामार्ग असो किंवा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात जो आपला बस डेपो आहे, हायटेक बस डेपोच्या नावाखाली छोटा प्रोजेक्ट, 10 कोटीचा प्रोजेक्ट हे 2017 साली सुरू झाला, तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही. तो चिपळूणचा बस डेपो असो किंवा लांजाचा सुद्धा असो, आपल्या कोकणात जो सर्वात महत्वाचा भाग आहे टुरिझम, त्याच्या संदर्भात सुद्धा काही विकास होत नाहीये. आता रिसेंटली सिंधुदुर्गमध्ये जो पाणबुडीचा प्रोजेक्ट होता, जो सबमरीन प्रोजेक्ट होता, तोही गुजरात हलवण्यात आला आणि 800 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे तो गुजरात सरकारमध्ये गेला. अशाच काही पद्धतीनं जर कोकणामध्ये काही विकास होत नसेल, कारण आपल्या कोकणाच्या जेवढे पण आपण लोकप्रतिनिधी बघताय त्यांची काही राजकीय इच्छाशक्ती नाही, त्या कारणास्तव आपल्या कोकणाचा विकास होत नाही. एका बाजूला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा पूर्ण 4 वर्षात 706 किलोमीटर पूर्ण होतो. मुंबई गोवा महामार्ग हा गेल्या 13 वर्षात फक्त 380 किलोमीटर जो आहे तो पूर्ण होत नाही. राजकीय इच्छाशक्ती असेल तर 100% काम पूर्ण होतो, हे असं आपल्या महाराष्ट्रामध्येच घडतोय. अशाच आपल्या कोकणावरती सातत्यानं दुजाभाव आणि अन्याय असल्या कारणास्तव आपण तर कोर्टाच्या माध्यमातून कोकणवासीयांना मूलभूत सुविधा आणि आपल्या संविधानाने दिलेला जो फंडामेंटल राईट आहे त्या वाचण्यासाठी मी तर वारंवार माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून याचिका दाखल करून मी प्रयत्न करतच आहे कोकणाच्या विषयावरती. पण कोर्ट हे नेहमी लास्ट रिसॉर्ट असतो. आपल्यावर अन्याय होत राहतो, हे नेहमी लास्ट रिसॉर्ट असतो. कोर्टाची पायरी आपण लास्ट मध्ये चढतो. पण राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर कोकणाचा विकास हे 100% होईल. त्या हेतून आपण आपल्या कोकण प्रादेशिक पक्ष याचा आपण डिसेंबर 15, 2023 ला आपण चिपळूणमध्ये मीटिंग घेतली आणि आपल्या पक्षाचं आपण फॉर्मेशन केलं. आपल्या पक्षाचं नाव कोकण प्रादेशिक पक्ष असावं तेही आपण ठरवून घेतलं आणि 27 डिसेंबर 2023 ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आपण रजिस्ट्रेशन साठी सुद्धा अर्ज दाखल केलं आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सक्सेसफुली सबमिट झाला असा आम्हाला एक्नॉलेजमेंट सुद्धा मेल आलेला. कोकण प्रादेशिक पक्षाच्या धोरणामध्ये सर्वात महत्त्वाचा जो धोरण आहे तो टुरिझम असेल, मेडिकल टुरिझम आहे. आपल्या पूर्ण कोकणात सिंधुदुर्ग पासून जर आपण बघितलं तर रायगड पर्यंत छत्रपती शिवराय यांचं खूप मोठे गड किल्ले आहेत. ते समुद्र बांधवांच्या दैवताला स्मरून या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतो. ज्ञानीवरील असताना ज्या वेळेला आपण अत्यंत स्पष्ट आणि सुस्पष्ट भावनेने ज्या वेळेला एखादा उपक्रम हाती घेतो त्यावेळेला त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नशिबी काही चांगले दिवस येतात
आणि अगदी आज 12 जानेवारी रोजी छत्रपती शिवरायांना ज्याने जन्म दिला, ज्या मातेच्या इच्छेसाठी छत्रपती शिवरायाने स्वराज्याची निर्मिती केली, त्या वीर माता जिजाबाई भोसले यांचा जयंती दिन आहे. त्या वीर माता जिजाबाईंना मानाचा मुजरा. शिकागो परिषदेमध्ये भारतीय संस्कृती जगाला पटवून देऊन जगामध्ये सर्वप्रथम बंधू आणि भगिनींनो हा जयघोष ज्याने केला, त्या स्वामी विवेकानंदांची सुद्धा आज जयंती आहे. त्या स्वामी विवेकानंदांना सुद्धा आम्ही नतमस्तक आहोत. आणि अशा शुभदिनी या दोन महापुरुषांच्या जन्मदिनी, या जयंती दिनी कोणतेही पंचांग, कोणताही मुहूर्त न काढता उगवलेल्या सूर्याला नतमस्तक होऊन आणि कोकणच्या सर्व धर्मियांच्या देवस्थानाला वंदन करून कोकण प्रादेशिक पक्ष स्वराज्यभूमी कोकण च्या पत्रकार परिषदेला या ठिकाणी सुरुवात करताना ही कल्पना आमच्या मनामध्ये कोणी आणली, कोणाच्या अनुभवातून ही कल्पना जन्माला आली आणि का जन्माला आली आणि याच्या मागची भावना काय, हे सर्वप्रथम पत्रकारांना समजणं हे तितकंच महत्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, मुंबई गोवा महामार्ग आज 13 वर्षाच्या पूर्ततेकडे जात असताना असंख्य हाल अपेष्टा सहन करून मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही, त्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही. पण एवढ्या मोठ्या कोकणामध्ये 2 खासदारकीचे मतदारसंघ असतात. पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व मित्र परिवार यांच्या अनुमतीने आजच्या या पत्रकार परिषदेचे प्रमुख संयोजक ॲडव्होकेट ओवेस अनवर पेचकर साहेब यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे उपसंयोजक माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे, तर मी नक्कीच प्रयत्न करेन की कोकणाच्या विकासासाठी आणि आपल्या इथले जे युवक आहेत त्यांना नोकरी किंवा व्यवसाय याच्यासाठी नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट करण्यासाठी मदत करेन. थँक्यू. महिला आरक्षण राजकारणामध्ये असावं, आपल्या कोकणमध्ये असावं, यासाठी आपले आपलं कोकण प्रादेशिक पक्षाचं धोरण सुद्धा आहे. तसंच या विषयामध्ये मी मुंबईमध्ये जाहीर केलं होतं की मी माझ्या दौऱ्यावरती असेल तिथे मी माझे जे लोक आहेत मी तिथे कॅन्डिडेटसाठी उमेदवारीसाठी मी इंटरव्ह्यू घेणार आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मी फायनल ठरवणार की त्या जिल्ह्याचा नेतृत्व आणि त्या उमेदवारी जाहीर करायला मी त्या जिल्ह्यामध्ये तसा उमेदवार जाहीर करणार. तसं आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये येणाऱ्या लोकसभा ते 2024च्या इलेक्शन मध्ये आपण श्री शकील सावंत साहेब यांना लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या वतीनं उमेदवारी जाहीर करतो. DJ Aziz
नमस्कार सर्वांना. आज आम्हाला पेशकर साहेबांना लय मोठं पोझिशन दिलेलं आहे. माझं मराठीवर काय हे नाही, तुम्ही हसला तरी सांगू शकता. बरंच काय आम्हाला करायचं आहे. आज 14 वर्ष मी रत्नागिरीमध्ये हे हॉटेल बनवले. त्याच्यानंतर मी बघितलं की इथं पर्यटक नाही आहेत, टुरिझम नाही आहे, आपले बीच एवढे सुंदर आहेत, रिसॉर्ट्स नाही आहेत, हॉस्पिटलची सोयी नाही बरोबर आहे. तर माझ्या डोक्यामध्ये बरंच काय आलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व करायचं आहे. त्यासाठी मी बोललो की आपल्याला शेअर पॉवर पाहिजे आणि हे एक माणसाचं काम नाही, त्याच्यावर आपली प्रजा पण पाहिजे. आज मला जे पोझिशन जे काय भेटलंय, वरच्यावरची कृपा आहे आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. आणि आय विल ट्राय माय बेस्ट. मी घरोघर जाणार, कुठलं गाव, कुठला मोहल्ला, तालुका, डिस्ट्रिक्ट सर्व इथे जाणार आणि प्रचार करणार. सबळ घेण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण घरी घर जाणार, लोकांना समजवणार की मी का उभा आहे. तुमचं फ्युचर आज शिकतात, पुढे शिकतात, पण त्यांना जॉब नाही आहे. आज बेकारी भरपूर वाढलेली आहे. आज माझ्याकडे पण लोक येतात आणि जे ग्रॅज्युएट लोक आहेत ते म्हणतात आम्ही काही काम करायला तयार आहे. स्वतःला मला लाज वाटते. म्हणून आपल्याला एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये एक चांगलं डेव्हलपमेंट करायचं आहे आणि ह्या सर्व जेवढे पण जॉब्स त्यांना भेटत नाही आहेत त्यांना आम्हाला एक ग्रेट जॉब्स करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला इंडस्ट्री घेऊन यायची आहे, चांगले हॉस्पिटल्स बनवायचे आहेत. प्रत्येक गावामध्ये जसं माझं गाव कोंडोरे आहे, तिथं मागजन आहे. मागजन म्हणजे 21 गाव आहे. ते आपल्याला 21 गावामध्ये एक छोटंसं क्लिनिक बनवायचं आहे आणि त्या क्लिनिकमध्ये आपल्याला MBBS डॉक्टर नाही भेटत आहे, ॲटलीस्ट DMS डॉक्टर भेटते. त्याच्यानंतर तालुक्यामध्ये आम्हाला एक 50 बेडचे हॉस्पिटल्स बनवायचे आहेत. जिल्ह्यामध्ये आम्हाला एक 100 बेडचे हॉस्पिटल्स भेटतात. इमर्जन्सीसाठी तुम्ही गेला कुठल्याही सरकारी हॉस्पिटलला जावा, प्रायव्हेट हॉस्पिटलला जा, तो सुद्धा नाही आहे. तर आपल्याला ते सर्व क्रिएट करायचं आहे. तर तुमच्या सर्वांचा पाठिंबा पाहिजे मला. तुमचा पाठिंबा असेल तरच मी पुढे जाऊ शकतो. तर मी सर्वांना हात जोडून बोलतोय की प्लीज सपोर्ट मी. थँक्यू. आता आपण पुढच्या टप्प्यावर जाऊया. पत्रकारांना जे काही आपल्याकडे प्रश्न असतील त्याचा आपण मी पक्षाच्या वतीनं प्रमुख स्पोक्सपर्सन प्रवक्ता म्हणून मी आपल्याला उत्तर देतो. कोकण प्रातिनिधिक पक्ष त्या माध्यमातून आपण निवडणूक लढवतोय, उमेदवार घोषित केलाय. पण ह्या वेळ आलो नाही की आम्हाला तशी मागणी करायची पाळी आणि सरकारनं जर आमच्यावर सातत्यानं अन्याय करत राहील तर कदाचित ते भविष्यात आणि इतर खूप लोकांनी तसं मागणी सुद्धा केलेली आहे. पण आता आपल्या पक्षाचं तसं धोरण ऍट प्रेझेंट नाहीये. कोकणावर असणारा सातत्यानं जो अन्याय आहे या विषयासाठी आपल्या कोकणवासींचा आवाज बुलंद असावा यासाठीच आपण प्रयत्न करतो. कोणत्या पक्षाचं आव्हान वाटतं? कोणत्या तुम्हाला आता आम्ही जे निवडणूक लढणार आहोत ते फक्त सिंगल हँडेड कोकण प्रादेशिक पक्ष लढणार आहोत. म्हणजे आमचे जे पण आमच्या समोर प्रतिस्पर्धी असतील ते आम्हाला सर्व प्रतिस्पर्धीच म्हणून आम्ही बघणार आणि एकदा निवडून आल्यानंतर सर्वजण पक्ष असो कोणताही पक्ष असो ते आम्ही एकत्र मिळून कोकणासाठी काम करणार हेच माझं धोरण आहे. आणि नवीन पद्धती
एकामेकांवरती फक्त एक वेंजेन्स पॉलिटिक्स जे म्हणतो की एकदा आपण आपली सरकार झाली तर समोरच्या विरोधी व्यक्तीला जेलमध्ये टाकणं हे करणं, तसं आपलं राजकारण नसणार. एकत्र कोकणाचा विकास कसा होईल त्यासाठीच आपण धोरण पुढे घेणार. मेडिकल स्टाफ सहित आयसीयूच्या 3 रुग्णवाहिका आम्ही 19 दिवस गणेश भक्तांच्या सेवेसाठी चालू ठेवल्या आणि आम्ही दाखवलं की कोकण बांधवांसाठी आमचं हृदय किती धडधडतंय. आणि आम्ही त्या रुग्णवाहिका सुरू केल्या, दाखवून दिलं की कोकणाला किती गरज आहे. आणि अशा प्रकारची एक पावलं टाकत असताना सुशिक्षित कोकणकर आजही नोकरीला वंचित आहेत. किंबहुना या 2 खासदारकीमध्ये एवढ्या MIDC असताना नोकरीच्या संधी मग कोणाला मिळतात हा मोठा प्रश्न आहे. कोकणच्या छोट्या व्यावसायिकांवरती जी कायदेशीर बंदी घातली होती त्या कायदेशीर बंदी विरोधात आमचे ओवेस पेटकर साहेब उतरले, बंदी हटवली आणि व्यावसायिकांना जिवंत ठेवलं. ही महत्वाची जडणघडणीची पावलं आम्ही यापूर्वी उचलली. आणि मग त्याच्यातून आमच्या मनात संकल्पना आली की ही कामं करण्यासाठी तर आम्हाला दुसऱ्याच्या दारात जावं लागते. तर आम्ही जर स्वतः काहीतरी अस्तित्व निर्माण केलं तर आजपर्यंत सत्तेच्या खुर्ची उभवणाऱ्याला आपल्या दारात यावं लागेल. आणि म्हणून ही संकल्पना जन्माला आली आणि म्हणून आमचा कोकण प्रादेशिक पक्ष जन्माला आला. हे आमचं प्रास्ताविक आहे. पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी पंचगाव उपस्थित असलेले आमचे ऍडव्होकेट ओवेस पेटकर साहेब याला मी आता आपल्या सगळ्यांच्या इतर काही महत्वाच्या गोष्टी ज्या त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात त्या ते आपल्या समोर व्यक्त करतील आणि त्यानंतर रिवाजाप्रमाणे आपली पत्रकार परिषद संपन्न होईल. धन्यवाद. सुरुवात करूया. नबी करीम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक सर्वात आपले महान व्यक्तिमत्व यांना अभिवादन करून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण प्रादेशिक पक्षाचा आपला पहिला अधिकृत प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करूया. आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आपल्याला माहिती असेल तर कोकणाचा आपण अर्थ काढलं तर कोकण म्हणून एक कॉर्नर पीस, कोण्याचा तुकडा असं काय अर्थ आपल्या कोकणाचा आहे. आणि गेल्या अनेक वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापासून मी जी कोकणची परिस्थिती बघितलेली आहे त्याच्यानं असं समजत येत आहे की सरकारनं, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, आपल्या कोकणाला काही कॉर्नर करायचंच काम सरकारच्या वतीनं झालेलं आहे. आपल्या समोर तर सर्व विषय तर माहिती आहेत आपल्याला सर्वांना. रत्नागिरी शहरात आपण सर्व जणांना माहितीच आहे, मुंबई गोवा महामार्ग असो किंवा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात जो आपला बस डेपो आहे, हायटेक बस डेपोच्या नावाखाली छोटा प्रोजेक्ट, 10 कोटीचा प्रोजेक्ट हे 2017 साली सुरू झाला, तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही. तो चिपळूणचा बस डेपो असो किंवा लांजाचा सुद्धा असो, आपल्या कोकणात जो सर्वात महत्वाचा भाग आहे टुरिझम, त्याच्या संदर्भात सुद्धा काही विकास होत नाहीये. आता रिसेंटली सिंधुदुर्गमध्ये जो पाणबुडीचा प्रोजेक्ट होता, जो सबमरीन प्रोजेक्ट होता, तोही गुजरात हलवण्यात आला आणि 800 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे तो गुजरात सरकारमध्ये गेला. अशाच काही पद्धतीनं जर कोकणामध्ये काही विकास होत नसेल, कारण आपल्या कोकणाच्या जेवढे पण आपण लोकप्रतिनिधी बघताय त्यांची काही राजकीय इच्छाशक्ती नाही, त्या कारणास्तव आपल्या कोकणाचा विकास होत नाही. एका बाजूला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा पूर्ण 4 वर्षात 706 किलोमीटर पूर्ण होतो
700 मुंबई गोवा महामार्ग हा गेल्या 13 वर्षात फक्त 380 किलोमीटर जो आहे तो पूर्ण होत नाही. राज्य इच्छाशक्ती असेल तर 100% काम पूर्ण होतो. हे असं आपल्या महाराष्ट्रामध्येच घडतोय. अशाच आपल्या कोकणावरती सातत्यानं दुजाभाव आणि अन्याय असल्या कारणास्तव आपण तर कोर्टाच्या माध्यमातून कोकणवासीयांना मूलभूत सुविधा आणि आपल्या संविधानाने दिलेला जो फंडामेंटल राईट आहे त्या वाचण्यासाठी मी तर वारंवार माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून याचिका दाखल करून मी प्रयत्न करतच आहे कोकणाच्या विषयावरती. पण कोर्ट हे नेहमी लास्ट रिसॉर्ट असतो. आपल्यावर अन्याय होत राहतो हे नेहमी लास्ट रिसॉर्ट असतो. कोर्टाची पायरी आपण लास्ट मध्ये चढतो. पण राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर कोकणाचा विकास हे 100% होईल. त्या हेतून आपण आपल्या कोकण प्रादेशिक पक्ष याचा आपण डिसेंबर 15, 2023 ला आपण चिपळूणमध्ये मीटिंग घेतली आणि आपल्या पक्षाचं आपण फॉर्मेशन केलं. आपल्या पक्षाचं नाव कोकण प्रादेशिक पक्ष असावं तेही आपण ठरवून घेतलं आणि 27 डिसेंबर 2023 ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आपण रजिस्ट्रेशन साठी सुद्धा अर्ज दाखल केलं आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सक्सेसफुली सबमिट झाला असा आम्हाला एक्नॉलेजमेंट सुद्धा मेल आलेला. कोकण प्रादेशिक पक्षाच्या धोरणामध्ये सर्वात महत्त्वाचा जो धोरण आहे तो टुरिझम असेल, मेडिकल टुरिझम आहे. आपल्या पूर्ण कोकणात सिंधुदुर्ग पासून जर आपण बघितलं तर रायगड पर्यंत छत्रपती शिवराय यांचं खूप मोठे गड किल्ले आहेत ते ओके सर, आज तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण काय तुमचं नक्की एम असणार आहे या उमेदवारीवर? माझं एम आहे की आपल्याला बरंच काय टुरिझम वाढवायचं आहे. इथं आपल्याला गावगाव हॉस्पिटल्स बनवायचे आहेत, तालुक्यात हॉस्पिटल्स बनवायचे आहेत, डिस्ट्रिक्टमध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत. जे बेसिक नीड्स आहेत ते आपल्याला सर्व करायचं आहे. रस्ते असो या इन्फ्रास्ट्रक्चर असो, स्कूलिंग्स असो या कॉलेजेस असो. मी नवीन पिढीला सांगतोय की प्लीज तुम्ही कोकण प्रादेशिक पक्षाला पाठिंबा द्या. कोकणातला आता खासदारकीच्या पहिली उमेदवारी जी डिक्लेअर झालेली आहे, मातबर पक्ष आहेत त्याचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे का? काय नाही? हो, बरेच पक्ष उभे राहणार आहेत. आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं आणि आपण काय करू शकतो आणि आपण काय त्यांना डिलिव्हरी करू शकतो त्याच्यावर आपण आपलं लक्ष देऊया. मतदारांसाठी तुमचं काय नियोजन आहे तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय आव्हान कराल मतदारांना? मी मतदारांना आवाहन करीन की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा आणि मी जेवढं काय बोलतोय ते मी तुम्हाला ते डिलिव्हरी करणार. वेळ कमी आहे निवडणुकीसाठी. थोडा कमी वेळेमध्ये लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार? रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ खूप मोठा आहे, तळागाळापर्यंत कसं पोहोचणार काय? याच्यासाठी मी गावी गाव जाणार, प्रत्येक एरियात जाणार आणि ह्या 3 महिन्यामध्ये माझा हा सिंधुदुर्गपासून चिपळूणपर्यंत माझा दौरा असणार आणि 300-400 किलोमीटर मी ते कव्हर करणार आहे आणि प्रत्येक गावात जाणार आणि प्रत्येक शाळेत जाणार, प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाणार आणि विवाहाला सांगणार की प्लीज मला पाठिंबा द्या, हे तुमचं फ्युचर आहे. आणखीन जे बेसिक नीड्स आहेत तुमचे ते मी तुमचे बेसिक नीड्स पूर्ण करू शकतो. भविष्यात पर्यटनाबाबत काय सांगतो? भविष्यामध्ये टुरिझम हा मोठा हब करणार आहे मी आणि हा मेडिकल टुरिझम हब करणार आहे मी. त्यासाठी आपल्याला चांगले हॉस्पिटल्स उघडायला लागणार आहेत. आपले जेवढे बीच सुंदर आहेत तिथं आपल्याला परमिशन घेऊन रिसॉर्ट्स बनवायला लागतील. बाहेरचं इन्व्हेस्टमेंट आम्हाला घेऊन यायला लागेल थोडं बहुत आणि त्याच्यानंतर आपण जे त्याच्यामधनंच आपण क्रिएट करू शकतो यंग जनरेशनला जॉब्स. व्यावसायिक म्हणून आणि नंतर राजकारणामध्ये कसा नेमका प्रवास आहे? काय राजकारणामध्ये यावंसं वाटतं? राजकारणमध्ये मी शाळेत असतानाच असं वाटायचं की मी एक दिवस राजकारणमध्ये यायचं, पण
मला तो वेळ भेटला नाही, कारण की मी दुबईला निघून गेलो आणि मग दुबईला मी 30 वर्ष आहे तिथं. त्याच्यानंतर बरंच काय आपल्या लाईफमध्ये बघितलं आहे आणि त्याच्यामध्ये मी लॉक होत गेलो. आज माझी मुलं मोठी झाली आहेत. आज मला असं वाटतं की माझी मुलं त्यांच्या पायावर उभी राहिले आहेत आणि आज मला आपली मुलं जी आपली कोकणाची मुलं आहेत, आता मला त्यांच्यासाठी काय करायचं आहे आणि त्यांच्यासाठी मी उभा राहिलो आहे. सुशिक्षित बेरोजगार या गंभीर समस्या कोकणासाठी, कोकणच्या मुलांसाठी व तुमची काय संकल्पना? माझी म्हणजे की आपल्याला इंडस्ट्रीज वाढवायला लागतील. आज आपल्याकडे MIDC आहे, पण जेवढे इंडस्ट्री यायला पाहिजे तेवढे इंडस्ट्री आहेत नाही. म्हणून आपल्याला बरंच काय इंडस्ट्रीज घेऊन यायला पाहिजेत आणि बोललो ना हॉस्पिटॅलिटी आणि हॉस्पिटल्स हे आपल्याकडं आल्यानंतर चांगले बीच डेव्हलपमेंट केल्यानंतर डेफिनेटली त्यांना जॉब्स भेटतील. आज माझ्याच हॉटेलमध्ये मी 75 स्टाफ आहे, त्यातनं 80% रत्नागिरीतला स्टाफ आहे आणि आपली पोरं आहेत, त्यांना आपण पहिलं प्रेफरन्स द्यायचं, नाहीतर कोण त्यांना प्रेफरन्स देणार. पहिला पक्ष कोकणातून पहिला उमेदवार उभा केलेला आहे. कोकणासाठी हा पक्ष मर्यादित असणार का? किती उमेदवार तुम्ही या पद्धतीने उभे करणार आणि कशा पद्धतीने कोकणच्या विकासाचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे? 5 जानेवारीला मुंबई प्रेस क्लबला जी प्रेस कॉन्फरन्स झाली तिथेच मी जाहीर केलं होतं की पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत इन्क्लुडिंग मुंबई सबब्समध्ये 12 लोकसभाचे 2024चे लोकसभा निवडणुकीसाठी आपण उमेदवार उभे करणार. तल कोकण हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा हा महत्त्वाचा आपला कॉन्स्टिट्युएन्सी आहे. त्यासाठी आपल्याला एवढं चांगलं उमेदवार जे भेटलेले आहेत शकील सावंत साहेबांच्या वतीनं, ज्यांनी एवढा सुंदर शकील सावंत पॅलेस जो सावंत पॅलेस आहे तो रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेला आहे. आपण बघितलं तर पनवेल ते गोव्यापर्यंत तशी जी हॉटेल सेवाच नाही आहे, त्या शकील सावंत यांच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याला भेटलेला आहे. तसा चांगला उमेदवार आपण आज दिलेला आहे. येत्या पुढच्या टप्प्यामध्ये रायगडमध्ये मी उमेदवारांची इंटरव्ह्यू घेणार आहे. युवा आणि सुशिक्षित वर्ग यांना प्राधान्य पक्ष देणार आहे. उमेदवार आहेत की अजून शोधायचे इतर जिल्ह्यामध्ये? उमेदवार एवढे आहेत की आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला लागतोय, म्हणून टप्प्याटप्प्यावरती आम्ही त्या जिल्ह्यावरती जाऊन तशी उमेदवारी जाहीर करणार. राजकीय पक्षांमधले कोणी संपर्कात वगैरे आहे का? मी फक्त आणि फक्त कोकणी जनतासोबत गठबंधन करणार आहे, आपल्या वतीनं मी क्लिअरिटी देतोय. बाकी मला कोणत्याही राजकीय पक्षांचा जरी कॉन्टॅक्ट आला तर कोणालाही मी इथे कोणासोबत गठबंधन करणार नाही. इतर कुठल्या राजकीय पक्षातला आपल्याकडे आला तर तुम्ही त्याला घेणार? 100% घेणार, पण त्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आणि एक क्रायटेरिया आहे. त्या क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केली आणि कोकणी जनता एक माझं क्लिअर आहे की कोकण फनॅटिक, कोकणासाठी वेडापणासारखं कोकणासाठी जो फनॅटिक असतो आणि कोकणाच्या विकासासाठी ज्यांचं धोरण आहे तोच पक्षामध्ये आपण एंट्री घेणार, हे तुम्हाला क्लिअर सांगतो. मगाशी बोलताना आपण असं म्हणाला होतात की कोकणातल्या युवकांना रोजगार मिळणं गरजेचं आहे, त्यांचं भवितव्य घडणं गरजेचं, पण युवकांबरोबर जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं असं आपल्याला वाटत नाही का? रिसेंटली जे अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये आपल्या कोकणी जे आंबा बागायतदार आहेत, आता आंब्यामध्ये मोर येण्याचा वेळ आहे, त्याच्यामध्ये अवकाळी पावसाला झाल्यामुळं खूप मोर जे आहेत आंब्याचे ते खराब झाले. आम्हाला तुमच्या वतीनं सरकारला इथे मागणी करतो की लवकरात लवकर पंचनामा व्हावं. कोकणचे जेवढे पण बागायतदार आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांनी कधीही सरकारच्या समोर कधी भीक मागलेली नाही की आमचा जो लोन असेल ते माफ करा, किंवा आपल्या कोकणात आपण कुठेही बघितलं तर शेतकरी वर्गानं कधी आत्महत्या केलेली नाही. एवढं स्वाभिमानी आपण कोकणास्थ आहोत. पण आता कोकणी जनतेसाठी, आंबा बागायतदारांसाठी, काजू बागायतदारांसाठी आणि मच्छीमारांसाठी कोकण प्रादेशिक पक्ष हे आवाज बुलंद करणार, हे 100%.